जेवढा वाटतोय ना तेवढा सोपा नाही. त्याला पळायचं हे त्याच्या मोठच गुणधर्म आहे की परमेश्वरानं आम्हाला दिलं एक वरदानच आहे की कुठली तरी दैविक शक्ती आहे की कोणतरी कोणकोणत्या बैलांच्या पहिऱ्यात पळाला कुठल्या पडलेला नाही म्हणजे आणि सगळी बघायला सगळी झाले. यामध्ये दादा एक प्रश्न मला असा आहे की बऱ्याच काळ बंडाबू केलरी गाडीवान हरण्याचे राहिले बराच काळ. हा. बरोबर आहे, बराच काळ नाही. म्हणजे आता प्रेक्षकांना बंडाबू केलरी दिसत नाहीत हरण्याच्या गाडीत. काय काय हा अपघात होऊन सुद्धा 2 झाला तर ते अपघात झाले असते तर निकाल वेगळा असता पण कारण सांगत बसायचं नाही. हा राऊंड क्षेत्र असं आहे ना बाप तर दाखवून क्षेत्र त्यामुळे कारण सांगायचं नाही की असं झालं आणि तसं नाही झाला नंबर तर झालाय नाही तर नाही झाला. दादा बैल आम्ही घेत नाही अरे असं काही नाही की मला वाटते राऊंड क्षेत्रात म्हणजे मुलाखत घेणारे किंवा व्हिडिओ चित्रण करणारे तुम्ही पहिलेच असाल. हरण्याची मैदान पण बघायला गेली तर भरपूर झाला. पण आतापर्यंत हरण्यासोबत सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत कोणकोणती गाडीवानाने तुम्हाला सहकार्य त्यांचं काय केलं आतापर्यंत माणसाने पडता काळ आला तेव्हा हरण्या म्हणतात. हा काय लोकं म्हणते म्हणतात काय माहितीये काय माझी रेकॉर्ड ठेवले म्हणजे यांचा बैल इकायचा आहे म्हणून ठेव. त्या हरण्यासारखा बैल जाऊन लागतात नाहीतर एक बाप असताना बाकी काय करायचं आम्हाला. मग काय मग क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांसाठी बैलाची फारच त्याच्याबद्दल काय लागते शूटिंग नशिबाचा खेळ. हा. आणि त्याला पुण्य लागते जो मस्ती करते त्याला जाते जो इमानदार